सो हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण मी तर नाही जाणार, वहिनी आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी जे बिल्डिंगमधले राहणार आहेत ते सगळे गेलते कोंडेश्वरला पार्टी करण्यासाठी. तर तो ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. मी नव्हतो गेलो, मी जरा बिझी होतो, मी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं. तर पाहू शकता मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो. हो, अजून आम्हाला गाडीत जागा पुरली नाही तर आम्ही अजून एक ट्रिप करणार आहेत. बागुल भाऊला त्रास देणार आहेत आणि सगळेजण एन्जॉय करणार आहेत. आम्ही तिथे झोपायला चटाया पण घेतल्यात. बॉल घेतलाय का रे खेळायला? घेतलाय ना. अरे मोठा वाला रे. क्रिकेट किट पण घेतली. अजून काय घेतलंय सांग? काय घेतलं विहान तू? अजून काय घेतलंय? क्रिकेटची किट. अच्छा, क्रिकेट किट घेतली. हे असे बसलोय जिथे चारच लोक बसू शकतात तिथे आम्ही किती बसलोय? 6 बसलोय आम्ही. 6 जण. 3 आणि 3 6 ना रे. पुन्हा हा सगळा सामान पण आहे. पाण्याची व्यवस्था आहे. मुलांना चिप्स घेतले, कोणी रडलं बिडलं तर लगेच चिप्स द्यायला. चटाया घेतल्यात बसायला तिथे. मला फुल लावायचं होतं पण मी अशी बसली की मला फुल व्हायला होतं. सगळं करायचं तिथे. लाकडं पण जमा करायचे. आम्ही लाकड तोड्या पण होणार आहेत. कुऱ्हाड पण घेतली आहे. कोयता पण घेतला आहे. आणि मी वारेकर ताईला जंगलात पाठवणार आहे बिबट्या शोधायला. हा, दुकानावर थांबले होते. दुकानावर आलेत का? मला आले की सांगा दे, मी त्यांचं पण घेते व्हिडिओ. त्यांना पण घेते. दामोदर ताईने लय छान फुल लावलंय. हे असं नाही चालत. आम्हाला फुल लावता आलं नाही. बघा बाई, धनगर इथं धनगर राहतो. आता त्या धनगर म्हणले, मला तेवढंच माहित आहे. हे आहे मधले भाऊ अर्जुन, राणी, तिला परी पण म्हणतात, राणी पण म्हणतात. आणि श्रुती पण आहे. श्रुतीला उलटीचा त्रास असल्यामुळे ती गाडीवर येते. आणि उलटी हा दिसतायत ना बाईकवर. आणि हे तुम्हाला गाडीवर अनन्या नाव दिसतंय, ते बागुल भाऊच्या चिवचं नाव आहे अनन्या. चिवचं नाव अनन्या, अनन्याचं नाव चिव. हा बरोबर आहे. दिसतोय फक्त आम्हाला अर्जुनच दिसतोय. हे सिद्धांत पण उतरला आहे. त्याला फोटोशूट करायचा आहे. हे बघा असे फुलं आहेत. आता कुठं चाललो आम्ही? डोंगरावर. फुलाला जागा नाहीये म्हणून फुलं यांच्याकडे दिलंय. हे बघा बाई, वारी करतायची फुलं. हे बघा आमचा डोंगर. काय डोंगर, काय झाडी. आणि चाललाय शिंदे. हे बघा, मी इथे बोलत होतो. याच्या इथे हो, इथे बस. इथे नाही, या घराच्या इथे आपण फोटो काढतो. एकदम खाली नको बाबा. फायनली पोहोचलो आहेत बोला. 2 मिनिटं. आता आम्ही फायनली कोंडेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हा भाऊ. हा 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 युट्यूब. हाय गाइस, आम्ही आता फायनली इथे पोहोचलोय आणि आता कंटिन्यू ब्लॉग मी करणार आहे. मी म्हणजे हमारी पलटन आहे. एक ये हाय कर का, जाऊ दे मग. ही एक परी आहे, आणखीन एक परी आहे आणि नंतर आराध्या आहे. सगळे कंटिन्यू करणार आहेत. हे बघा ग्रुप पाठीमाग नाही कोणी. आम्हाला काय भेटलंय? बहन भाई
ही शेळी एक आहे आणि ही इथं एक शेळी आहे. आज बघा आमच्या सारखेच काही लोक आलेले आहेत इथं कॅम्प करायला. आम्हाला डोंगरावर जायचं होतं, डोंगरावरून आम्हाला खाली जमिनीवर आणलं. आम्हाला बसायला जागा भेटली. आम्हाला ऑलरेडी चूल पण बनवलेली भेटली. आता सगळे लाकडं जमा करतायत काड्या जाळण्यासाठी. ते बघा तिकडं माणसं बायका चटाई टाकताय. हे बघा चूल, गावाकडचा व्ह्यू. आणि हे इकडं कोंडेश्वरचं मंदिर आहे. पण आम्ही तिकडं नाही गेलो, बिर्याणी बनवायची म्हणून. आम्हाला डोंगरात सांगितलं आणि जंगलात घेऊन आले. बा गाईज माय फादर फर्स्ट टाइम वावरात काम करायलेत. आणि आमचं काम बघा. ये देखो क्या बोल रहा है, घर पे जाओ बहुत सारी लड़कियां मिलेगी. हमें लड़कियां नहीं चाहिए, लकड़ियां चाहिए. हागरी नहीं मिलती फिर. बिर्याणीची तयारी चालू आहे बायकांची. काड्या आणल्यात आम्ही एवढ्या. ते बघा तिकडे त्या दोघांची फोटोशूट चालू आहे. आणि लोकांचे गाणे लावणं चालू आहे पण त्यांना मोबाईलला भेटते. कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, लिंबू, टमाटर, हिरवी मिरची, दही ना पुदिना काढा. कशाला बघू शकता तुम्ही. आम्ही बोर झालो. आता बोर झाल्यावर ह्या सगळ्या आले. सगळे म्हणजे अगोदर अर्धे आलेले. बागुल काकांनी 2 ट्रिप केल्या. ही बघा चमक चालला आमची. मी मागाशी चालले. आतापर्यंत 10-15 जण होते, आता जास्त झाले. सगळ्यांच्या 10-10च्या जोड्या आहेत. 10-10च्या नाही, सॉरी 10 जोड्या आहेत. रुक जरा, व्हिडिओ निकाल रही. आणि ह्या मॉडेल बायका आज गावठी लुक केला ह्या लोकांनी. सगळ्या गावठी सॉरी मॉडेल आहेत. मम्मीने झाड लावला. मी ठेवलेली, आम्ही घेतली. मम्मी गावाकडची असल्यामुळे येते सगळं मम्मीला. चला आपली पलटण दाखवू तिकडची. मग आपली गँग. कुठे गेले ते लोक क्रिकेटवाले? सगळे इकडं आले यार. बघा आता चिकन आणलंय 5 किलो. बायका धुतलं, मीठ टाकतायत. 5 किलो चिकन धुवायला 4 जणी, 1-1 किलो. ही बघा काय म्हणते, 5 किलो चिकन धुवायला 4 जण. तिथं चूल पेटवली. काय हो इकडे बघा पाणी टाकतात. डोक्यातून खाली पाण्यात. अंगावर उडायलाय ना बाया जरा. वाका की दोघी बी, दोघी सारखेच. स्विच ऑन. काय होते का नाही? नाही होते बाई आता सध्या काय बोल असे छोटे छोटे व्हिडिओ काढले पाठव ग्रुपला. हे बघ हे इकडं. लागली म्हणा. बायला भूक लागली. बाईनी बटर घेतले. बटरावर ताव मारला बाईने. या बाया खाऊ देत नाही. ह्या टोप इकडं अर्ध्या बायका हाय करावं. ए लागला आपलंच लेकर जाऊ दे. हे बघा हे 3-4. साजिरी हाय कर. यशू, अर्जुन हाय कर ना. लाजोळा. बघा यांना टाइमपास करायला काय नाही म्हणून दगड खेळत बसल्यात ह्या दोघी बाया. हे फिरून आले. आणि इकडे बघा यांचं क्रिकेट चालू आहे.
तर हाय गाईज, इथे बघा ही खरे बाई काय करते, नुसतं खेळते, काम करत नाही. ही श्रुती, ही आराध्या, ही परी, ही अश्विनी दासरी. भाभीचं नाव माहित नाही पण ही भाभी. हा थांबा ना. सुप्रिया ताई वारेकरताई रागवली आमच्यावर, पण आम्हाला चालेल. आम्हाला वारेकरताई रागवल्याशिवाय आम्हाला मजा येत नाही. त्यामुळे आम्हाला सब चलता है. आणि नाव सांगा. हा. हे बघा ही दामोदर बाई. अगं बाई इथं कमरा हात देऊन होती बाई. ही मधने ताई, या दोघी तिघी जणी चुलीवर चिकनचं बघतायत. थोडीशी वाफ द्यायची आहे त्याला आणि मग बिर्याणी बनवायची आहे. ह्या आल्यात बागुलताई. बागुलताई हाय करा. हे बघा हे आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यात छोट्या ए हिरुण्या हो इकडे बघा. आणि बिर्याणी चालू आहे. भूक लागली पण काही म्हणता येत नाहीये, तर हे क्रिकेट खेळतायत. मी पोरांसाठी बंदोबस्त केला आहे. तुम्ही लेडीज लोक बघून या. मी पोराला वडापाव सांगितले, सगळ्यांना खाऊन घ्या. किती सांगितलं? 200 रुपये तेवढे आणून कोणाकडे दिलेत? त्या पोराकडे. त्यांच्याकडे दिले. हे पोरं इकडेच तिकडेच वाटा आणि मग इकडं पाठवा उरले तर. हां हे लाटे साहेब आहेत. लाटे साहेबाला भूक लागली पण आता पर्याय नाही. जर वडापाव खाऊन यायचा असेल तर येऊ शकता, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे क्रिकेट खेळत आहेत हे खरे भाऊ. अच्छा ती काय बाई सुके बटर खाऊ लागली. हे खात होत्या मनीषा काय जा फरसान का जा कांबळे बाय. आमची सगळी तयारी झालेली आहे. हे पाला उडेल म्हणून झाकून वगैरे ठेवलेलं आहे. हे तांदूळ आहेत 5 किलो, तेल आहे, लिंबू, कांदा, याच्यात सगळा मसाला वगैरे आहे. ती अद्रक आहे. त्यांचा पण काही टाइमपास नाही होत आहे म्हणून इकडे बसलेले आहेत. हिला कशाची लाज वाटते तिच्या जीवाला माहीत. हा कबीर आहे. आज कबीर खूप शांत आहे. आम्हाला काय माहीत नाही कारण काय. सांग कबीर काय झालंय. मग तू सांगितलंसच कळेल ना. अच्छा मेकअप चाललाय तरीच म्हणलं काल असते ही. काय झालंय काय नाही. हा यश दादा आहे. मग झोप ना. उशी पाहिजे का. मग हे घे ना ते स्वेटर होतं ना कोणत्या दादाचं इथं. बरं थांब तुला उशी ते आणून देऊ का. हॅलो गाईज, तर फायनली आमची फोडणी चालू झालेली आहे. सगळ्या ओरडत आहेत मला की तू काय व्हिडिओ नीट करत नाहीयेस. तर कंटिन्यू करूया आपण पुढे सगळा व्हिडिओ. तर मी तुम्हाला सांगते कांबळेबाई आचार्य आहे. कुठे ती कांबळेबाई कुठे आहे. कांबळेबाई आचार्य आहे. सुप्रियाताई टेस्ट करणार आहेत की कसं झालं. मनीषाताई सांगणार आहेत मीठ किती टाकायचं. भाभी सांगणार आहे हळद किती टाकायची. तर चला आपण कंटिन्यू करूया. मी सांगते पुढे तुम्हाला. इकडे बघा पार्टी एन्जॉय. चाकू वर चढला त्याला घ्या ना. भाऊ वर चढला त्याला घ्या. आजीसनी पण घेतो. हे रामभाऊ इकडे बघ. हे रामभाऊ हे इकडे बघ. खैरे मॅडम हो खैरे. हाँ इधर इकडे बघा. सरपंच
भरपूर होईल आता. बा झालंय भरपूर झालं. आचार्य इकडे बघा. ए भाई लोग इधर देखो. ए भाई लोग एंट्री 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 अध्यक्ष इकडे बघा. ए इकडे बघा पोरीनो. मधने मॅडम एंट्री. परत घ्यायचा परत. एन्जॉय. हा वाढपी आहे इकडे बघा. पाणी वाढपी इकडे बघा. हे काय हे चाललंय की. एंट्री एंट्री एंट्री. हो इकडे बघा. सिंग साहेब एंट्री. इकडे बघा सगळी. इकडे बघा. सांग बिर्याणी कशी झाली? खाऊ नको. अर्जुन बिर्याणी कशी झाली सांग? कशी झाली सांग ना. मी बनवली ना. सांग. अरे बोल ना, असं कर ना. मग मी पुढच्या वेळेस तुला आणणार नाही मग बिर्याणी खायला. कोणाला पाहिजे ते भाताचं हे तिकडे दामोदर ताई इथे भात. हाड हाड. थांब. काय हो आता ते जेव तरी द्या. अरे हो पण आता काय करू मी. आणि कोण देणार आणि एकटेच राहणार ती बाई. हो दे ना याच्यातलं एखाद्याचं तरी होईल ना लवकर. मग त्याला थांबू आपण बसू. वो उधर चाहिए उधर. पुरेल 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 काय उरेल. खात काय नाही उगाच बोलतात. बघा आमचं खात पण नाही उगाच ना हे पाहू शकता मित्रांनो. सगळ्याचं जेवण झालं चालू आहे. जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे. आता सगळे पार्टी करतायत जेवण बसून. पाहू शकता सगळे हे बिल्डिंग मेंबर आहे. सगळे जेवढे गेले होते तेवढे इथे जेवण करताय बसून. पाहू शकता. बोललं तर नाही जेवले खरे भाऊ. भात कसा झालाय? तुमच्यावर येणार. थांबा थांबा. हा कांबळे भाऊ. हा विशाल भाऊ. ज्यांनी बनवलं त्यांना परत बनवायचं. वनभोजन हे वनभोजन असतो. इथे दुवाद नसतो, फक्त एकी असते. धन्यवाद.
ते गाणं चालू असल्यामुळे मला आवाज द्यावा लागतो. इथे पण जेवण चालू आहे, पाहू शकता. खूप म्हणजे खूप छान यांची पार्टी वगैरे चालू आहे इथे, पाहू शकता. तर हाय गाईस, अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बिर्याणीचा प्लॅन केला होता आणि तो सक्सेस झाला आहे आणि खूप छान बिर्याणी झाली. सगळ्यांना आवडलेली आहे. सगळ्यांचे मी व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मतं पण घेतलेले आहेत की तुम्हाला बिर्याणी कशी वाटली, आवडली की नाही. म्हणजे मी नाही बनवली, जे आमच्या ग्रुपमधील कांबळेताई आहेत त्यांनी बनवलेली आहे. आणि त्या प्रत्येक वेळेस आमचं असं काय असेल तर आम्ही त्यांचीच म्हणजे आम्ही त्यांच्या पार्टी असतो, त्या पुढाकार घेऊन बनवतात. आम्ही थोडंसं त्यांना हेल्प करतो की जसं की कांदे टमॅटो असं कापायला वगैरे, पण सगळा अंदाज हा त्यांचाच असतो आणि खूप छान बनवतात. त्यामुळे आमच्या ग्रुपची आचारी असं नाव पडलेलं आहे कांबळेताईचं आणि त्या खूप प्रत्येक वेळेस छान बनवतात आणि यापुढेही त्याच बनवणार, आम्ही फक्त सोबत असणार. तर आपण असंच कंटिन्यू करूया, कारण आता फक्त मुलं आणि जेंट्स बसलेले आहेत जेवायला. आम्ही लेडीज अजून बाकी आहेत, त्यांच्यापैकी कोणाचं झालं तर आम्ही बसणार आहोत. मग ते आम्हाला म्हणजे वाढण्यासाठी पाहिजे ना कोणीतरी, सगळेच बसल्यावर वाढणार कोण. एकतर गरम गरम आहे, मुलांना पण सांभाळावं लागतं आहे, म्हणून थोडासा त्या प्लॅनिंगने थोडं जेवायला बसलेले आहेत आणि सगळे खूप खुश आहेत. लाटेंचं झालेलं आहे जेवण. तर आता आम्ही त्यांना वाढायला सांगतो आणि श्रुतीचं झालं की पुढचा व्हिडिओ श्रुती कंटिन्यू करेल. तर शेवटपर्यंत सोबत राहा आमच्या कंटिन्यू. हे बघा मित्रांनो, सगळ्या पुरुष मंडळीचं जेवण झालेलं आहे. श्रुती जे बोलत आहे ते बरोबर बोलत आहे, पण ते गाण्याचा आवाज येते म्हणून मी स्वतः आवाज देतो आहे. तो आवाज कट करून पाहू शकता. पुरुष मंडळीचं जेवण झालं. आता स्त्री सगळ्या लेडीज आहेत त्या जेवण करतात. आता पाहू शकता. गाईज मम्मीची प्लेट बघा. इज माय फादर. अम्मे ए अम्मे, बिर्याणी कशी झाली सांग, मी बनवली. काकी बिर्याणी कशी झाली काका तुम्ही सांगा. काका एक नंबर बिर्याणी झालेली आहे आणि आचार्याने एवढी सुंदर बिर्याणी आणि चविष्ट बिर्याणी बनवल्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. आमचे पण हा तुमचे. काकी सांगा बिर्याणी कशी झाली. आंटी बता बिर्याणी कैसे हो गई. बता अच्छी. थांब जरा. मेहनत करके कांबळे काकी, कांबळे काकी, कांबळे काकी बिर्याणी कसं वाटलं बनवून? हा कसं वाटलं बनवून. दुप्पन गेलं नाकात तोंडात. खरे काकी तुम्ही बोला 2 शब्द. तुम्ही मेहनत बाई म्हणजे चालायचं मी काय केलं म्हणून. मदत केली का नाही. चिकन धुवायला मदत केली. अच्छा चिकन आणि वास घातला. थांब ग. अश्विनी काकी, अश्विनी काकी प्लीज 2 शब्द. पहिले पेट पूजा. मी जेवले मगाशीच. सगळ्या काकांना सांगा बिर्याणी कशी झाली. एक नंबर. पोट भरून जेवलो आम्ही. विशाल काका सांगा बिर्याणी कशी झाली. बिर्याणी कशी झालती. बायकांनी बायकांनी काय संपला पण मोठी टूर असणार आपली दुबईला म्हणजे गोवा. नेक्स्ट आता नेक्स्ट ट्रिपला गोवाला नेणार आहेत कोण. बागुल काका कुठे गेले ते. नेक्स्ट ट्रिप स्पॉन्सर करणारे पुढे गेले. हे इकडे. काय झाले का? ए धुरंधर. गोवाला नेणारे बोलले का? नेक्स्ट ट्रिप बोल ना व्हिडिओ मध्ये. स्पॉन्सर बाय बाबुल काका. एंट्री नक्की नक्की गोवा.
ट्रेननी जाऊ पण गोव्याला जाऊ. ट्रेननी जायचं कुठं फ्लाईट जायचं नेक्स्ट टाइमाला असं वनभोजन आहे ना, नेक्स्ट टाइमाला वनभोजन असं आपण कधी करणार पण नव्हतं, असं आपलं आज भेटलं. नेक्स्ट टाइमाला कोकण भागात फिरायला जायचं. तळ कोकणात हे पण तर कोकणच आहे बघा ना. हे पण हे आपलं कोकणातले हे रायगड आहे. पॉइंट आहे हे कोकणातले हे रायगड आहे. आपल्या मेन भागात जायचंय. कोकण कोणता भाग? तुमच्या युट्यूबचं नाव काय? आमच्या युट्यूबचं नाव सुनील लाटे ब्लॉग्स आहे. रत्नागिरी. ए तू मेरा निकाल. अरे गोवा बोलले तुम्ही कुठे नाही हो, त्याच्यावर नेक्स्ट ट्रिप, सेकंड ट्रिप. काय पागल आहे ती. साऊंड लावला काका धुरंदर लावा धुरंदर. हा 2 शब्द डॅडी. तुम्हाला कसं वाटलं स्ट्रॉबेरीचा ज्यूस? हा तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. काहीतरी बोल. म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता? आणि लाजू नका. तुम्हाला पुढे परत लागणार आहे का? स्ट्रॉबेरी ज्यूस पुढे लागणार आहे का? रामभाऊ आपले काका 2 शब्द काहीतरी बोला. चिकन कमी पडलं का तुम्हाला? भरपूर चिकन झालं, भरपूर मजा आली, मस्त वाटलं. फुल एन्जॉय. हेनरी पचवायचं असं एक हे पडलेलं आहे. एंट्री मध्ये जा बच्चों से पूछ, बच्चे अच्छे जवाब देते हैं. बच्चे दिल के सच्चे होते हैं. ओ खरे काका बाकी आहेत. खरे काका बोला. खरे काका बिर्याणी खर्च एक नंबर झाला. बिर्याणी मध्ये टाकलेली हिरवी मिरची त्याने आणि बिर्याणीचा स्वाद मिरची खाल्ली का? पण मिरची आम्ही भरपूर खाल्लेलं आहे. एक नंबर झाला सर. आणि त्याच्याबरोबर चटण्याला जो होता आपला चिवडा बिर्याणी बरोबर, तो एक नंबर चव. ये फुलाचा वास घेत बसली. होता ना. हे हा थांब. कांबळे काका पळा लवकर. कसा एक्सपिरियन्स काय आहे तुमचा? हा सिंग काका पण आले. बोला 2 शब्द प्लीज. आज आपले भाषण. खूप मजा आली. आणि जे आपले 8-10 जे फॅमिली आहेत, असंच एक कुटुंब म्हणून आपलं एकत्र राहिलं पाहिजे. आणि आपण जर कुटुंब एकत्र असेल तर आज म्हणजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला कोणीही कुठेही कोणी अडू शकत नाहीत. आणि जेवण कसं? ना कार्यक्रम कोणता चाललाय? जेवण एक नंबर झाले. कोण बनलं त्याचे खूप धन्यवाद. चिकन कमी पडलं का? चिकन व्यवस्थित चिकन होतं, व्यवस्थित सर्व झालं. आणि जे बनवणाऱ्याचे ते खूप आभारी आहेत. परत थँक्यू. आणि ह्याच्यापेक्षा आपण हे तर आपले बागुल साहेबांनी एक ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी है. बागुल साहेब गोवाला पिक्चर दाखवणार आहेत असं गोवा जाने का है. गोवा जाने का है. स्पॉन्सर बाय बागुल साहेब असं बोलतात. कितना बोलते हैं? तेच बोलले. गोवा जाना है, शिमला जाना है, पांडुचेरी जाना गोवा है, ठेवायचं. मिर्ची. केरला जाना है, केरला. पहले ही जगह जाके जाना है. बहुत अभी पिक्चर बाकी है अपना. एकच ठेवा ना. काका आता तुम्ही थोडस बोलो. जय श्रीराम. त्याच्यामध्ये आपण सहमत आहे. आपण तसंच आपण करूया. आपण जाऊया गोव्याला, मस्त एन्जॉय करूया. आज जेवण ज्यांनी बनवलंय त्यांचा एकदम मनापासून आभार. व्हिडिओ काढणाऱ्याचं काय नाही का? आभार, धन्यवाद. आणि गोव्याला हॉटेल बुक करलं का जेवण बनवायला लावणार? आणि हीच फॅमिली आपली मजबूत राहील. जेवण बनवलं कसं आपण हॉटेल बुक करू. हॉटेल बुक करणार. ते सगळं बागुल काकाकडे. बरे फोटो करा आमच्या सगळ्यांचा. बागुल काकानी तोंड. आता सगळ्यांची जेवण वगैरे झालेत बघा. आता यांची म्हणजे जायची तयारी चालू आहे. सगळं पॅक वगैरे केलंय. इकडे बघा. आणि ते माकड बघा आमचे. आता गब्बासा म्हणलं की या बायका काढून नाहीत का ऐकत? आता मी कशी जाऊ? कट झाला फोन. रानडेडा वेगळा.
अरे हात बीत करा. पिशव्या चेक करूया मग आता पिशव्याचा नको त्यांचाच. तर हाय गाईज, फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आणि पूर्ण पण झाली. आम्ही आता सगळ्या घरी निघलोय. तरी आता टाइम किती झालेला आहे हुलक्यांनो? 6:30 वाजले असतील. आम्ही 2 वाजता आलेलो आहे. आमचा 11ला निघायचा प्लॅन होता पण आम्ही 2ला निघलो आणि इथून 5ला निघायचा प्लॅन होता. आम्ही 6:30ला निघलोय. तर ठीक आहे, हे चालतच असतंय कारण सगळे फॅमिलीवाले आहेत, सगळे मुलं आहेत, त्यामुळे आमचं टाईमचं इकडे तिकडे होतंय आणि हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून आम्ही सगळे असंच ॲडजस्ट करतो. तर एक ट्रिप आमची गेलेली आहे ऑलरेडी. पुढे सगळेजण गेलेले, मुलं आणि काही जेंट्स. आम्ही फक्त आता लेडीज पाठी राहिलो होतो कारण आम्हाला फोटो आणि रील्स काढायच्या होत्या. आम्हाला रील्स काढायच्या होत्या पण आमच्या एकाच्याही फोनाला मोबाईलला रेंज नव्हती, त्यामुळे आम्ही रील्स वगैरे काही काढले नाही. पण काही व्हिडिओ काढले, त्याला आम्ही नंतर गाणे टाकणार आहे. तर आम्ही सगळ्याजणी आहोत. सो फायनली मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.